भाजपाचे लोकप्रिय नेते नितीनजी भुजबळ सर, नामदेवरावजी ससाणे सर, उदयवार सर, चिकनराव सर, तसेच सिरत कमिटीचे अध्यक्ष शहादतभाई मुळे सर, त्याचप्रमाणे नितीनजी भुजबळ साहेब आणि माजी आमदार श्री नामदेव ससाणे साहेब आणि आपल्या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक आणि सिरत कमिटीच्या अध्यक्ष श्री शादात खान आणि उपस्थित सर्व अधिकारी, पोलीस मित्र आणि पोलीस पाटील सर्वांना नमस्कार। आणि आपण पर्सनली माझ्या आणि माझ्या फॅमिलीतर्फे मी 51,000 मंजूर करतो। मी मला हे परिस्थिती मान्य नाहीये, पण मी उद्या सकाळीपर्यंत नक्की मी आपला यवतमाळ उमरखेडकडे 51,000 माझ्या फॅमिलीतर्फे मी पोहोचून देतो। आणि मी सर्वांना पण विनंती करतो, तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्ही करता येईल, जो गरीब शेतकरी आहे आणि गरीब एक माणूस आहे त्यांना नुकसान आपण म्हणजे ते काही वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि आपण इथे यानंतर सन्माननीय आमदार आम्हाला सर्वांना माहीत आहे की हा सर्वांचा उत्साहाचा सण आहे। त्या सणाच्या निमित्ताने या ठिकाणी शांतता समितीची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे। त्या समितीचे प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय कुमार चिंता साहेब, भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय नितीन भुतडा, त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय नामदेवरावजी ससाणे, चितांगरावजी कदम, प्रकाशरावजी दुधे। वास्तविक पाहता आम्ही मागील 3 दिवसापासून प्रत्येकांच्या घरात जात आहोत। अनेक लोकांचं अन्न त्या ठिकाणी राहिले। गरिबाचा संसार किती असतोय, पूर्ण संसार उद्ध्वस्त झाले, पूर्ण घर डोक्यापर्यंत पाण्याखाली डुबल्या गेले। एवढंच नव्हे तर माझ्या मायबाप बंधू आणि भगिनींनी एका झाडापुढे 100 चक्रा मारल्यानंतर आज संपूर्ण पीक पाण्याखाली आहे। अशी अतिशय दुःखदायक उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ नव्हे तर बाजूच्या क्षेत्रामध्ये सुद्धा परिस्थिती एवढी बिकट आहे। त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये नितांत आदर असला पाहिजे, कारण ते आपले मायबाप आहे। म्हणून त्यांच्यामध्ये निश्चित या ठिकाणी सर्वांनी आपापली मतं व्यक्त केली। वास्तविक पाहता हा आनंद उत्सव साजरा करताना सर्व महाराष्ट्र प्रशासन, शासकीय अधिकारी आणि मुख्य अधिकारी साहेब आणि हर विभाग के मुख्य अधिकारी और नगरवासी, आज की मीटिंग आने वाले सन त्योहार उत्सव के माननीय आमदार साहेब, ऑपरेशन सिंदूर केलं तुम्ही, हे साधी गोष्ट नव्हती। मी कर्नल सोफिया कुरैशीचं एक स्टेटमेंट वाचलं, मैंने मेरे माँ को कहा है मैं वापस लौटूंगी, या तो सही सलामत नहीं तो तिरंगे में। मला वाटतं हे आमच्या महिलांचं आमच्या याच्यासाठीचं डेडिकेशन आहे, ही एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, व्योमिका सिंग आणि सोफिया कुरैशीचा फोटो आपण पाहिला असेल, त्यांची एक केबीसी मध्ये चांगली मुलाखत काल परवा झाली, सगळ्यांनी बघावी अशी ती मुलाखत आहे। मला वाटते की व्योमिका सिंग आणि सोफिया कुरैशी जर एका ठिकाणी राहू शकतात तर आपण का राहू शकत नाही, हा विचार आपण यातनं घेतला पाहिजे आणि सण उत्सव आपण उत्तम केले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की आभारासाठी या। आभार प्रदर्शन करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि समालोचन अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आमचे मित्र गजानन शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे। मी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर यांना विनंती करतो की त्यांनी गजानन शिंदे आज उमरखेड पोलीस स्टेशन तथा विभागाच्या वतीने आयोजित शांतता कमिटीची बैठक, या बैठकीसाठी
आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशनरावजी वानखेडे साहेब या कार्यक्रमासाठी आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी उमरखेड पोलीस स्टेशन तथा उपविभागाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतर सर, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोकजी थोरात सर, भाजपाचे लोकप्रिय नेते नितीनजी भुजबळ सर, नामदेवरावजी ससारे सर, दुदेवार सर, चिकनराव सर, तसेच सिरत कमिटीचे अध्यक्ष शहादतभाई मुळे सर, त्याचप्रमाणे तहसीलदार सुरडकर सर, सर्व प्रशासकीय विभागाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू, गावातील प्रतिष्ठित मंडळी, शांतता कमिटीचे सदस्य